श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। राधा सहित श्री कृष्णाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणोत्करे कङ्कणम्। सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली। गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरा दरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखा दरबिन्दुनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं। यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। नमस्कार मंडळी, काल आपण 16व्या अध्यायाचं पठण केलेलं होतं आणि काल आपण नाम संकीर्तनाचं महत्व आणि अन्नदानाचं महत्व बघितलं होतं. बर, एका दिवसाच्या उपवासाचं व्रत फळ काय आहे हे देखील आपण बघितलेलं होतं. तिथून पुढची कथा आपण आज बघणार आहोत. तर चला आरंभ करूया अधिक मास महात्म्य या महाग्रंथातील अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. इंदिरा म्हणे हो शेषशायी, तुम्ही उत्तम कथिले सर्वही. उपवास करण्याविषयी सामर्थ्य नाही जयासी,
तै सर्व पापक्षय होय ऐसे अधिक मासी करावे काय ते मज दयाळा निसंशय कृपा करुनी सांगिजे ते ऐकूनी वैकुंठ नायक म्हणे हे प्रिय सांगतो ऐक उपवास करण्याविषयी देख सामर्थ्य से जयांसी तै मलमासी अनुदिन मौने करावे एक भुक्त भोजन अथवा मौने हविष्यान्न नियमे भक्षण करावे उपवासे जे पुण्य लाभते तेच मौन भोजने मिळते आणि तयाने सर्व दुरिते लोपती जाण निसंशय मौने होय सौभाग्य प्राप्ती मौने सर्व कलह मिटते मौनेची लाभे सुख संपत्ती मौनेची कीर्ती वाढते मौनेची होते सुंदर रूप मौने आयुष्य वाढते अमूप मौनेची हरती सर्व ताप म्हणून मौनची सदा धरावे स्नान होम आणि भोजन ती ठाई धरावे नित्य मौन येथील मौनाची फळे कवण ती सांगतो ऐक सिंधुजे मौन स्नाने तेज प्राप्ती मौन होवे अचळ संपत्ती मौन भोजने पै निश्चिती आयुष्य वृद्धी होतसे स्नान समयी जे बोलत तयांचे तेज वरुण हरित होम समयी मौन सांडित ते दरिद्री होत अग्निरोषे आणि भोजनी मौन त्यागित तयांच्या आयुष्या मृत्यू हरत यास्तव मनुष्य मात्री सतत मौन धरावे ती ठाये ऐसे ऐकून पयोबुधी सुता म्हणे हो दयाळा भगवंता तुम्ही मौन व्रताची तत्वता अत्युत्तमता कथिलीत परी त्या व्रताचे किती प्रकार आणि ते धरावे कियत कालवर हेही सकळ सविस्तर मजला आता सांगिजे मग श्रीसी म्हणे जगन्नाथ मौनाचे दोन प्रकार असत एक ते भोजनांत पर्यंत आणि प्राणाहुत्यंत दुसरे जे भोजनांत पर्यंत मौन ते यथोक्त फल दे संपूर्ण आणि प्राणाहुत्यंत ते याहून किंचिन्यून देत असे जैसे जयाचे होईल तैसे चितये कीजे केवळ मौने लाभते उत्तमशील आणि पापे सकळ नासती अधिक मासी मौन व्रत करीत तया अक्षय फल लाभत आणि हेची महापाप नाशार्थ वर प्रायश्चित्त असे पै आणि जीची असेल कामना ती मौनेची होते परिपूर्णा मौन व्रत फलाच्या वर्णना सहस्रवदना शक्ती नोहे देवर्षी नारद पूर्वकल्पांत अत्यंत नीच दासी सुत असोनी तेणे अधिक मासात मौन व्रत आचरिले तेणे तो सत्संगती पावुनी सत्पुरुषांच्या कृपे करुनी दासी पुत्रत्वा लागी टाकुनी विप्रत्वा लागुनी पावला तेथेही अधिक मासी त्रिदिन कुरुक्षेत्री केले उपोषण तेणे आता हा ब्रह्मसुत होऊन ज्ञान संपन्न झाला असे ऐसे मौन व्रताचे फल नारदासी लाधले निर्मळ तिथी नक्षत्रादी पर्व काळ तुच्छ सकळ मौना पुढे अधिक मासी मौन व्रत केले तेणे इष्टापूर्तादी फळ साधिले सर्व साधना हुनी आगळे सुलभ असे मौन व्रत जयांच्या साधना क्लेश बहुत त्या नाना तीर्थ यात्रा किमर्थ सकळ मासा हुनी अत्यंत अधिक मास श्रेष्ठ असे केवळ एके अधिक मासा समान द्वादशाब्दिक ही नव्हे जाण मग तेथे करीती मौन भोजन काय पुण्य वर्णावे अधिक मासींच्या मौन भोजनेसी तुळिता वेदिनी दानासी साम्यन ऐसे विधी विष्णु महेशी निश्चयेसी कथिले असे सर्वदाने आणि अधिक मास तुळेने तुळिता निशेष सकळ दानाहुनी विशेष अधिक मासच भरतसे येथे यथा विधी स्नान करीते ते धन्य होत त्रिजगती आणि या माझी दीप उजळती ते धन्यतम असती निश्चये आणि मौन व्रत जे आचरत ते त्याहुनी धन्य जाण निश्चित येथींच्या अर्चनादि कर्मे निश्चित आज नुकृत पापे नासते इंदिरे अधिक मासा माझारी जो कपटे हे किंचित व्रत करी तयाची हि दर्शन मात्रे सुंदरे जग निर्धारी पूत होय जयांनिमद भक्तीने वहिले अधिक मासी मौन भोजन केले तै धर्मार्थ काम मोक्ष भले वेगे साधिले निश्चये शतवरुषे करिता उपोषणे जे पुण्य लाभे मानवा कारणे तेची ऐके मौन भोजने लाभते जाण पद्मालये याविषयी इतिहास एक उत्तम सांगतो प्रिय ऐक अवंतीपुरी वेदशर्मा नामक ब्राह्मण एक वसतसे
तो स्वाध्याय निरत शांत दांत महातपस्वी अभिमान रहित निर्मम निरीच्छ निष्पापपूत आणि जितेंद्रिय ही होता पै ऐसा स्वधर्मी रात्रंदिवस वर्तत असता सविशेष कदाचित काल पर्यये अधिक मास अतिनिकट पातला ते जाणून या तो विप्र रात्री अंतरी करी विचार उदयिक पासुदी परिकर अधिक मास लागता आहे परिसांप्रत माझी या देही उपवासाचे सामर्थ्य नाही तरी जेणे तयाचे फळ येई ऐसे काय करावे ऐसा विचार करिता करिता विप्रासी झोप लागली अवचिता तो स्वप्नी ईश्वरे येऊन स्वता मौन व्रत उपदेशिले आणि गुप्त जाहला भगवान तो वेद शर्मा जागृत होऊन हे हरीचे कृत्य संपूर्ण ऐसे जाणून आनंदला नेत्री चालल्या प्रेमाश्रुधारा म्हणे हे काय केले शारंगधरा कृपा करुनी मज पामरा उद्धरावया श्रमलासी दीनवत्सल हे तव विरुद्ध आजी मज दाविलेसी विशद तव उपकार मी मती मंद कैसा उतराये हो के ऐसे प्रेमानंदे बोलत मेदिनी पडला दंडवत असो मग तेणे त्या मासात मौनासन व्रत चालविले शुद्ध प्रतिपदे पासून नित्य मौने भोजन करून अंती अमावास्येसी उद्यापन यथा विधान सारिले तो त्या वेद शर्म्या लागे अनुग्रह कीजे म्हणो निवेगे साक्षात पुरुषोत्तम रथांगी तया सन्निध पातला आणि म्हणे रे साधो ब्राह्मणा मी तुझ झालो प्रसन्न मना तरी मज मागे वरदाना पुरवीन कामना सर्वही हे ऐकोनी तो वेद शर्मा म्हणे भगवंता पुरुषोत्तमा तू पुरविसी माझिया कामा तरी सांगतो ऐके दयाळा देवा तुझिया पाद पंकजी सर्वदा भक्ती राहावी माझी आणि त्वद भक्त जनांच्या काजी प्रेमा सहजी असावा ब्रह्मांडोदरा माझी शुभ चक्रवर्ती सिही दुर्लभ ऐसा परम सौख्याचा लाभ व्हावा सुलभ याच जन्मी काया वाचा मने करुण नित्य घडावे विप्रसेवन नाना विभव युग भोग संपूर्ण अखंड अनुदिन मिळावे दीनावरी म्या अनुग्रह करावा परी दुःख समूह हरावा दाने करण्याचा लाभ घ्यावा प्रेमा ठेवावा शुभधर्मी मम देही आरोग्य असावे गृहा माझी धन वाढावे क्षेत्रात बहुधान्य पिकावे गोधन व्हावे विपुलपै कदापि माझा स्वजनांसी वियोग न होणे ऋषिकेशी आणि मज अंती स्वदेहेसी वैकुंठी गमन घडावे हे सकळ माझे मागणे देवा तुवा मज देणे ऐसी तये वेद शर्म्याने वर प्रदानी याचिली तै तयाच्या त्या व्रते करून पुरुषोत्तम झाला प्रसन्न म्हणून दया तैसेची तत्क्षण वर प्रदान ती धले आणि भगवान पावले अंतर्धान मग तो वेद शर्मा ब्राह्मण यथेच्छ नाना भोग भोगून आनंद घन जाहला अनेक नाना विध यज्ञ केले वापी कूपतडाग बांधिले पाणपोया धर्मशाळा देवळे ठाई ठाई बांधिले नाना दाने दिधली पवित्र सुखी केले सुहृद मित्र वनग्रामादि ठाई सर्वत्र अन्न सत्रे स्थापिले ऐसी पुण्यकर्मे बहुत मेदिनी वरी केली सतत पुढे तेणे वैकुंठाप्रत जावया जेवा इच्छिले तेव्हा सुरेंद्र दुर्लभ ऐसे विमानावर प्रेशिले खासे जयाच्या सुंदर तेज प्रकाशे दश दिशा उजळल्या तये विमानी आरूढ होन वेद शर्मा ये वैकुंठा लागून तो मार्गा माझी निर्जल गण येऊन तया पूजिती आणि म्हणती गा भाग्यवंता ब्राह्मणोत्तमा कृतकृतार्था त्वा अधिक मासी मौन व्रता आचरलेसी यथार्थ तयाचे फळ हे तुझ लागे प्राप्त झाले धन्य तू त्रिजगे तो तया देवेंद्र लागवेगे पूजोनी साष्टांगी प्रार्थित अगा विप्रोत्तमा मी किंचित मागतो पूर्वी मनोरथ अधिक मासी मौन भोजन व्रत तुवा यथार्थ साधिले जे तयाच्या एक दिनांचे फळ मज देई होऊन दयाळ हे ऐकताची तत्काळ इंद्रासी देता झाला ते मग तत्प्रभावे सुरेंद्राने वृत्रासुरासू दिले क्षणे असो पुढे त्या वेदशर्म्याने वैकुंठी केले आगमन तो सदा बहुसौख्य भोगित अद्यापि वैकुंठी आहे वसत इंदिरे मौन भोजनाचा यथार्थ ऐसा अमित प्रभाव पै अधिक मासी मौन भोजन केले
तेने सर्वही हे ऐकताची तत्काळ इंद्रासितेता झाला ते मग तत्प्रभावे सुरेंद्राने वृत्रासुरासु दिले क्षणे असो पुढे त्या वेदशर्म्याने वैकुंठी केले आगमन तो सदा बहुसौख्य भोगित अद्यापि वैकुंठी आहे वसत इंदिरे मौन भोजनाचा यथार्थ ऐसा अमित प्रभाव पै अधिक मासी मौन भोजन केले तेने सर्वही पुण्य साधिले यास्तव सर्वी साक्षपे भले मौन व्रताचे कीजिये एवं प्रकारे ऋषिकेशी कदिता झाला इंदिरेसी ऐसे श्री वाल्मीक दृढधन्यासी कथन करिते जाहले श्री अधिक मास महात्म्य सार बृहन् नारदीय पदमाधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर सप्तदशोऽध्याय गूढः श्री कृष्णार्पणमस्तु। अशा तऱ्हेने आपण 17व्या अध्यायाचं पठण पूर्ण केलेलं आहे। या 17व्या अध्यायामध्ये आपल्याला कोणती कथा पठण करायला किंवा श्रवण करायला मिळाली ते आता आपण बघणार आहोत। वाल्मिकी ऋषी आणि दृढधन्वा यांच्यामध्ये चाललेला हा संवाद, आता याच्यात पुढची कथा काय आहे ते आपण बघणार आहोत। महालक्ष्मी महाविष्णूंना विचारते की ज्यांना उपवास करण्याचेही बल नाही त्यांनी अधिक मासात कोणते व्रत करावे असं महालक्ष्मी महाविष्णूंना विचारताय। मग महाविष्णू काय म्हणताय, प्रिये ऐक, ज्यांना उपवास करण्याचेही सामर्थ्य नाही त्यांनी केवळ मौन व्रत पाळावे। मग ते कसं असावं, जेवताना मौन असावं, स्नान करताना मौन असावं, होम करताना मौन असावं, अशा प्रकारचे नियम आपण पाळतो आणि त्या योगाने देखील आपल्याला मोठा लाभ होतो। मौनाने सद्भाग्य उदयाला येत असते, मौनाने कलह होत नाही। आता मौनाने कलह होत नाही याचा अनुभव आमचे सर्वच बंधुजन हे कायम आपल्या घरात घेत असतात, याचा अनुभव त्यांना कायम स्वरूपी येत असतो। मग त्या योगानेही त्यांना मोठा लाभ होत असतो, सुख मिळत असते, शक्ती फुकट जात नाही, रूप सौंदर्य लाभते, आयुष्य वाढते, एवढेच नव्हे तर मरणोत्तर स्वर्गात सुख मिळते। अशा प्रकारची फलितही आपल्याला प्राप्त होत असतात। मग हे मौन आपण कधी कधी पाळायचंय तर याचे प्रकार भगवान महाविष्णू पहिले सांगताय की सर्वात प्रथम म्हणजे जेवताना मौन पाळणे, दुसरा प्रकार की स्नान करताना मौन पाळणे, तिसरा प्रकार होम करताना मौन पाळणे। या प्रकारे कुठल्याही एक नियम आपण या तिघांपैकी करायचा आहे आणि मग त्याच्याने आपल्याला सद्भाग्य प्राप्त होणे, मौनाने कलह होत नाही त्यामुळे सुख प्राप्त होतं, त्याच्याने आपली शक्ती फुकट जात नाही, रूप सौंदर्यात आपली वाढ होते, आयुष्यात वाढ होते आणि एवढंच नाही तर मरणोत्तर देखील सुखांमध्ये आपल्याला स्वर्ग सुख प्राप्त होत असते। भोजनाच्या वेळी मौन पाळण्याच्या 2 पद्धती भगवान महाविष्णू महालक्ष्मीला सांगताय। मग कोणत्या 2 पद्धती, एक म्हणजे असं भोजनाला आरंभ केला की ते पासून ते भोजन पूर्ण होईस तोपर्यंत मौन पाळणे, हा एक प्रकार आहे। बरं, दुसरा प्रकार काय आहे की आपण भोजनाला बसलो की सुरुवातीला अशी चित्रावती घालतो आणि पाणी फिरवतो, चित्रावती काढून ठेवतो, चित्रावती झाली का मग आपण 5 घास पहिले घेत असतो, त्याला ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा आणि ओम समानाय स्वाहा, अशा तऱ्हेचे ते 5 घास असतात, त्यांना प्राणाहुती म्हटली जाते। तर मग ही प्राणाहुती घ्यायच तोपर्यंत कमीत कमी मौन पाळायचं आहे। एकदा तुम्ही प्राणाहुती घेतली आणि आचमन केलं, शेंडीची गाठ सोडली की आपण भोजन करायला मोकळे, मग तेव्हा तुम्ही मौन सोडू शकता। आता याच्यामध्ये जो पहिला प्रकार सांगितला गेलेला आहे की भोजनाला आरंभ केल्यापासून ते भोजन संपेस तोपर्यंत मौन पाळणे, याच्यात आपल्याला महद पुण्य प्राप्त होत असते, बरोबर। आणि दुसरा प्रकार आपण जो बघितला की प्राणाहुती घेईस तोपर्यंत मौन असणे आणि एकदा जेवणाला आरंभ केला की मग आपण मौन सोडू शकतो, त्याने आपल्याला अर्ध फलित प्राप्त होत असतं। मग असे जर आपण नियम केले आणि ते जर नियम मोडले तर मग त्याचं मात्र
पाप आपल्या पदरी पडत असतं. म्हणून हे लक्षात ठेवावं. एकदा आपण नियम केला की त्या नियमाचा खंड होणार नाही, तो नियम मोडणार नाही, याची काळजी ही आपली असते, आपणच घ्यायची असते. अधिक मासातील अशा व्रतामुळे नारदाला श्रेष्ठत्व कसं प्राप्त झालं त्याबद्दलची कथा मी तुला सांगतो, असे भगवान महाविष्णू लक्ष्मीला सांगताय. आणि वाल्मिकी ऋषी दृढधन्वा राजाला ही कथा सांगत आहे. पूर्वकल्पामध्ये म्हणजे पूर्वी काळी नारद एका दासीचा पुत्र होता. नारद हे कोण होते तर एक दासी पुत्र होते आणि त्यांनी अधिक मासामध्ये मौन व्रत धारण केले होते आणि म्हणून त्यांना त्याचं पुण्यफल म्हणून काय झालं तर साधू जनांचा सहवास प्राप्त झाला आणि मग त्यामुळे त्यांना ब्राह्मणाचा जन्म मिळाला. म्हणजे पुढच्या जन्मी त्यांचा जन्म हा ब्राह्मण कुळामध्ये झाला होता आणि त्या जन्मात देखील ते कुरुक्षेत्र या ठिकाणी गेलेले होते आणि साधू जनांसह ते निवास करत होते. त्या ठिकाणी देखील अधिक मास आला असता त्यांनी 3 दिवस संपूर्ण मौन पाळलेलं आहे. अशा तऱ्हेचं मौन व्रत त्यांनी तिथे पूर्ण केलेलं आहे आणि त्यामुळे पुढचा जन्म त्यांना ब्रह्मदेवांचे पुत्र म्हणून जन्म मिळाला आणि मग तेथून ते अतिशय महान भक्त व अतिशय ज्ञानी पुरुष म्हणून प्रसिद्धीस आलेले आहेत. अनेकांचे ते गुरु झालेले आहे. तेव्हा मौन व्रताचा हा महिमा किती मोठा आहे हे आपल्याला लक्षात येतंय की कुठे तो दासी पुत्र आणि कुठे ते ब्रह्मदेवाचे मानस पुत्र, म्हणजे काय त्यांचा तो आपल्याला प्रवास म्हणता येईल. आणि हे केवळ कशाने तर अधिक मासातील फक्त 3 दिवसाच्या मौन व्रताने एवढं पुण्यफल आपल्याला प्राप्त होत असतं. स्नान करणे, मौन पाळणे आणि दीप प्रज्वलन करणे या 3ही व्रतांचे आचरण अधिक मासात जर आपण केलं तर त्याची मोठी पुण्यफलित ही आपल्या पदरी पडत असतात. 4ही पुरुषार्थ हे आपल्याला प्राप्त होत असतात. मौन भजनाचा सुपरिणाम काय होतो याबद्दल अजून एक कथा भगवान महाविष्णू लक्ष्मीला सांगताय. ते काय सांगताय की अवंती नगरामध्ये वेदशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत असे. तो नित्य तप करणारा, स्वाध्याय करणारा, निराभिमानी, शांत वृत्तीचा त्याचा स्वभाव होता. अतिशय निर्मम, निरीच्छ, सच्छील आणि जितेंद्रिय असा तो ब्राह्मण तेथे राहत असताना एकदा अधिक मास अगदी जवळ आला आणि मग त्यांच्या मनात विचार आला की या अधिक मासामध्ये उपवास करण्याची काही माझी शक्ती नाहीये, मग आता काय करावं. आणि असा विचार करतच ते त्या रात्री झोपी गेलेले आहे आणि जसे झोपी गेले तसं त्यांना स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये साक्षात पापहर्ता महाविष्णूंनी त्यांना दर्शन दिलेलं आहे आणि ते दृष्टांत दिलेला आहे आणि ते त्यांना सांगताय की तुला जर उपवास करणे शक्य नाही तर तू जेवताना फक्त मौन पाळ. बरोबर, एवढा जरी तू नियम पाळला तरी तुला उपवास केल्याचं पुण्य, उत्तम फळ प्राप्त होणार आहे. हे स्वप्न जसं त्यांनी बघितलं लगेचच त्यांना जाग आली. ते खडबडून उठून बसले. मग त्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्याला साक्षात महाविष्णूंनी दृष्टांत घडवलेला आहे आणि म्हणून त्यांनी लगेचच उत्तम शब्दांमध्ये महाविष्णूंची स्तुती गायलेली आहे, प्रार्थना केलेली आहे. आणि दुसऱ्या दिवसापासून म्हणजे अधिक मास जेव्हा आरंभ झाला तेव्हा त्यांनी लगेच मौन व्रत धारण केलेलं आहे की संपूर्ण जेवण होईस तोपर्यंत आपण मौन असणार. अशा तऱ्हेचं संपूर्ण महिनाभर त्यांनी व्रत आचरण केलेलं आहे. अमावास्येच्या दिवशी त्यांनी उद्यापन केलेलं आहे आणि मग त्यावेळी भगवान महाविष्णू त्यांच्यावर प्रसन्न झालेले आहे, तिथे प्रकट झालेले आहे आणि त्या वेदशर्म्याला त्यांनी वरदान दिलेले आहे. मग वेदशर्म्याने विष्णूंजवळ काय मागितलं, तुझ्या चरणी माझी भक्ती अखंड राहावी. चक्रवर्ती राजाला जे सौख्य दुर्लभ आहे असं ते सौख्य मला लाभावं. काया वाचा मनाने ब्राह्मणांची सेवा कायम घडावी. दिनांवर अनुग्रह करता यावा. दुसऱ्याची दुःख दूर करण्याचं सामर्थ्य माझ्या अंगी आलं पाहिजे. अशा तऱ्हेचं वरदान मला प्राप्त व्हावे. मला पुष्कळ दान देता यावीत. अशी वरदान त्यांनी भगवान महाविष्णूकडे मागून घेतलेली आहे. किती ते सच्छील असतील, किती त्यांचं मन अतिशय शांत आहे.
आणि ते जितेंद्रिय आहे हे आपल्या लक्षात येतंय. कारण मागताना देखील त्यांनी सुखोपभोग मागितले का? नाही. त्यांनी काय मागितलंय की तुझ्या चरणी माझी भक्ती अखंड राहावी, मला दुसरं काही नको, तुझी भक्ती फक्त मला पाहिजे आहे. चक्रवर्ती राजाला जे सौख्य दुर्लभ आहे ते सौख्य मला प्राप्त व्हावं. दुसऱ्याची दुःख दूर करण्याचं सामर्थ्य माझ्यात उत्पन्न कर, म्हणजे मी अन्य जनांचे, सर्वसाधारण जनांचे जे दुःख आहे, जे कष्ट आहे ते मी दूर करू शकेल असं सामर्थ्य माझ्या पदरी दे. मला काया वाचा मनाने तीनही स्वरूपात ब्राह्मणांची सेवा माझ्या हातून घडली पाहिजे असं मला शक्ती दे. भरपूर प्रकारची दान मला देता येतील, ज्याने मला पुष्कळ पुण्य माझ्या पदरी पडेल अशी शक्ती मला दे. अशा तऱ्हेचं त्यांनी वरदान मागितलेलं आहे आणि भगवंताने प्रसन्न होऊन त्यांना ते वरदान देखील दिलेले आहे. त्याचप्रमाणे वेद शर्म्याने मग काय केलेलं आहे की तिथून पुढे नाना प्रकारे होतील त्या प्रकारे लोकांना उपयोग होईल अशा तऱ्हेची महान कर्मे त्यांनी केलेली आहे. आणि जेव्हा ते वैकुंठ प्राप्त करते झालेले आहे, त्यांचे वैभव एवढे होते, असे होते की विमानाने जात असताना अनेक देव असे रांगेत उभे होते की आम्हाला या वेदशर्म्याचं दर्शन घडलं पाहिजे, अशी त्यांची कीर्ती प्रसिद्ध झालेली होती. मग असंच ते विमानाने जात असता असे सर्व देव रांगेत उभे होते. जेव्हा इंद्रदेव त्यांच्या समोर आले तेव्हा इंद्रदेवाने त्यांच्या जवळ प्रार्थना केली. इंद्रदेव त्या वेदशर्म्याला काय म्हणताय की तुम्ही जे अधिक मासामध्ये मौन व्रताचरण केलेलं आहे त्याच्यातल्या एका दिवसाचं पुण्य मला द्या. केवढं? एका दिवसाचं. 30 दिवसांपैकी एका दिवसाचं पुण्य मला द्या. आणि मग वेदशर्म्याने तेवढं एका दिवसाचं पुण्य त्या इंद्राच्या पदरी घातलेलं आहे. आणि मग त्याच्याने काय झालं की इंद्राला बळ प्राप्त झालेलं आहे आणि वृत्रासुर नावाचा राक्षस जो होता त्याचा वध इंद्राला करता आलेला आहे. तोपर्यंत इंद्रामध्ये सामर्थ्य नव्हतं, पण जसं वेदशर्म्याने एका दिवसाच्या मौन व्रताचं उपवासाचं फळ हे इंद्राच्या पदरी घातलं तसं इंद्राला बळ प्राप्त झालं आणि मग वृत्रासुराचा वध त्याला करता आलेला आहे. वेदशर्मा पुढे वैकुंठात गेलेला आहे आणि हे लक्ष्मी तो आजही वैकुंठामध्ये वास करतो आहे, आनंदाने राहतो आहे. असं मौन भोजन व्रताचं महद पुण्य त्याला प्राप्त झालेलं आहे. जे कोणी अशाच पद्धतीने व्रताचरण करतील त्यांना देखील मोठ्या प्रमाणात पुण्यफळाची प्राप्ती होणार आहे. अशा तऱ्हेचं वाक्य भगवान महाविष्णूंनी लक्ष्मीला सांगितलेलं आहे. आणि हीच कथा ऋषी वाल्मिकी हे दृढधन्वा राजाला सांगत आहे. इथपर्यंतचा कथाभाग आपण या 17व्या अध्यायामध्ये आज बघितलेला आहे. उद्याचं दान आपल्याला काय द्यायचं आहे त्याची तयारी आज आपल्याला करता यावी म्हणून आपण पुढच्या दिवसाचं दान विशेष आणि व्रत विशेष हे आज बघत आहोत. तर मग उद्याचं दान आपल्याला हे अनारसाचं दान करायचं आहे. अनारसा माहिती आहे आपल्याला, बरोबर? तर त्या अनारसाचं दान आपल्याला करायचं आहे. उद्याची देवता कोण आहे? तर अनिरुद्ध उद्याची देवता आहे. अनारसाचं दान आपल्याला करायचं आहे. मग व्रताचरण काय आहे? तर आपण महिनाभर चटईवरती झोपायचं आहे किंवा कुशासनावरती झोपायचं आहे. आता कुशासन म्हणजे काय? दर्भ आपण सर्व जाणतात, कुश जाणतात. तर त्या दर्भाचं आसन जे एकमेकांमध्ये बांधून बांधून दोऱ्याने तयार केलेलं असतं ते असं लांब असलं पाहिजे, त्याच्यावरती आपण झोपलो पाहिजे. असं महिनाभर आपण करायचं आहे. आणि मग महिन्याच्या शेवटी काय करायचं? एक सतरंजी असेल, गादी असेल, त्या गादीवर बेडशीट असेल, उशा असेल, त्या उशीला खोळ घातलेली असेल, असं सगळं अंथरूण पांघरुणासह गादीचं दान हे ज्या व्यक्तीला खरंच ह्या गोष्टींची गरज आहे त्या व्यक्तीला दिलं पाहिजे. म्हणजे जी मंडळी ज्यांना घर नाही आहे, जे रस्त्यावरती राहत आहे, त्यांना जर तुम्ही अशा पद्धतीचं दान दिलं तर त्यांना सुख प्राप्त होणार आहे, शांत झोप त्यांना घेता येणार आहे आणि त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला लाभणार आहे आणि त्याच्याने पुण्यफळ आपल्या पदरी पडणार असून सर्वतोपरी आपलं कल्याण होणार आहे. अशा तऱ्हेने उद्याचं दान विशेष, अनारसाचं आणि व्रत विशेष हे आपण बघितलेलं आहे.
उद्या आपली पुन्हा भेट होणार आहे आणि उद्या आपण 18व्या अध्यायाचं पठण करणार आहोत. तोपर्यंत एक कळकळीची विनंती अशी, जर आपणाला अति आवश्यक कार्य असेल तरच आपण घराबाहेर पडा, कारण आजकालची परिस्थिती अत्यंत वाईट स्वरूपात होत चाललेली आहे. कोरोनाचा प्रभाव हा कमी व्हायला तयार नाही आहे. म्हणून ज्या वेळेला अतिशय आवश्यकता असेल त्याच वेळेला आपण घराबाहेर पडा, अन्यथा घरातच राहा आणि आपल्या अधिक मास महात्म्य पारायणाचा आनंद घ्या, अन्य इतर गोष्टींचा आनंद घ्या आणि स्वजनांसह सुखी असा आपण मी सर्वांसमोर प्रार्थना करतो आणि आज आज्ञा घेतो. नमस्कार.